तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय पुन्हा तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन जबरदस्त ट्रेडिंग स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त निफ्टीसाठी हा ट्रेडिंग सेटअप बघणार आहे. बाकी बँक निफ्टीसाठी किंवा इतरसाठी तुम्ही ह्याच्यासाठी बॅक टेस्टिंग करू शकताय, पेपर ट्रेड करू शकताय. व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी असणार आहे. बाकी तुमच्या मर्जीने, तुमच्या जबाबदारीने तुम्ही ट्रेडिंग करावा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1 मिनिटाचा आज आपल्याला टाइम फ्रेम ठेवायचा आहे, कारण की आज आपण हे बघणार आहे स्कॅल्पिंगचं सेटअप. तर ह्या स्कॅल्पिंगच्या सेटअप मध्ये 1 मिनिटामध्ये खूप फास्ट मुवमेंट होत असतो, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं फास्ट आपलं ऍक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इथे 2 इंडिकेटरचा वापर केलेला आहे. एक म्हणजे EMA मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल आणि दुसरं म्हणजे CCI कमोडिटी चॅनल इंडेक्स. अशा प्रकारचं EMA इंडिकेटर आहे आणि ते इंडिकेटर खाली लावलेलं आहे. खालच्या साईडला बाजूला तुम्हाला ग्राफ दिसत असेल. हे प्रकारचं CCI आहे, कम्युनिटी चॅनल इंडेक्स, आणि वरती EMA चं ट्रेडिंग सेटअप आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी बघायच्या आहेत. एक तर काय आहे, हे जे लाईन आहे हे 100चं लाईन आहे, जे की CCI इंडिकेटरचं आहे. या लाईनच्या वरून जर खाली जात असेल तर आपल्याला पुढची अपॉर्च्युनिटी असणार, आणि खालून ज्यावेळेस वरती जात असेल तर त्यावेळेस आपल्याला कॉलची अपॉर्च्युनिटी असणार आहे. म्हणजे की जसं RSI, जसं खाली ओव्हर सेल झोन असते आणि वरती ओव्हर बॉट झोन असते, अशा प्रकारचं सेम. मग इथून वरती जात असताना कॉल आणि वरून खाली येत असताना पुढचं. पण त्याच्या सोबतच आपल्याला कन्फर्मेशन म्हणून ते खालून वर जात असेल आणि वरून EMA लाईनला क्रॉस करून वरती एखादं कॅन्डल क्लोज केलं असेल तर तेव्हा आपल्याला कॉल मध्ये एंट्री करायचं आहे. खालचं हे कन्फर्मेशन देते आणि वरनं म्हणजे खालचं तुम्हाला अलर्ट करतं की आपल्याला ट्रेडिंग सेटअप कधी पण बनू शकतो, आणि वरती EMAच्या वरती क्रॉस करून क्लोज केला एखादा कॅन्डल तर आपली एंट्री असणार आहे. तर आता व्हिडिओमध्ये संपूर्ण गोष्टी बघूया, आणि त्याच्यासोबतच आपल्याला बघायचं आहे डायव्हर्जन्स, कन्वर्जन डायव्हर्जन्स. आता ते पण बघूया आपण. आता एक तर काय, सर्वात आधी तुम्हाला हे सांगतोय, पहिलं तर ट्रेडिंग सेटअप काय आहे एक छोटंसं म्हणून सांगायचं म्हटलं तर काय, आता इथं वरती गेलेलं आहे, वरून ज्यावेळेस इथं पूर्ण खाली जात आहे आणि त्याच्याच वरती जर आपण बघितलं एक कॅन्डल EMA लाईनला क्रॉस करून खाली क्लोज केलेला आहे. मग ज्यावेळेस हे तुम्हाला पहिलं एक इंडिकेट केलं की इथं तुमचं ट्रेडिंग सेटअप बनणार आहे, आणि वरती EMA क्रॉस करून जर खाली क्लोज झालं तर तिथं आपल्याला पुट साईडला एंट्री आणि वरती लास्ट स्विंगला किंवा त्या कॅन्डलच्या जवळपास तिथं आपण कॅन्डलच्या वरती आपण SL लावू शकतोय. आणि टार्गेट किती घ्यायचं आहे, 1:1 किंवा तुम्ही याच्यामध्ये 4-5 मिनिटं थांबू शकता, किंवा 1 मिनिटाचं कॅन्डल असल्यामुळे कसं आहे, स्कॅल्पिंग करायचं आहे. स्कॅल्पिंग मध्ये खूप कमीत कमी मुवमेंट असतो, म्हणजे आपल्याला फास्ट त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी करावं लागेल आणि फास्ट आपल्याला मुवमेंट करावं लागेल. त्यासाठीच हा स्कॅल्पिंग प्रॉफिटेबल पण आहे, कमी वेळात प्रॉफिट पण देतो आणि कमी वेळात लॉस पण देण्याचे चान्सेस आहे. म्हणून याच्यावरती तुम्ही अभ्यास करावा, म्हणजे याची ॲक्युरेसी पण तुम्हाला समजून येईल. तर चला मग आता या ठिकाणी पहिलं तर तुम्हाला सेटअप कळालं, वरून खाली येत असताना आणि या ठिकाणी EMA ला क्रॉस करून खाली जर क्लोज केलं, त्या कॅन्डलच्या खाली आपण पुट साईडला एंट्री करू शकतोय, आणि वरती SL आणि खाली 4-5 मिनिटाचं कॅन्डल, जे पण 4-5 कॅन्डल बनतील त्यावेळेस आपल्याला एक्झिट करायचं आहे. किंवा पहिलं टार्गेट जे आहे हे खालचं जे 100चं लाईन आहे, खालची जी ब्लॅक लाईन आहे त्याला येऊन टच केल्यानंतर ना आपलं टार्गेट संपणार आहे. संपल्याबरोबर आपण त्या ठिकाणी एक्झिट करू शकतोय. हे तर समजलं तुम्हाला. आता दुसरं म्हणजे काय, एक डायव्हर्जन्स दाखवतो तुम्हाला. तर मी छोटस आपण एक डायव्हर्जन्स बघूया या ठिकाणी. आता बघूया, आता ही प्रत्येक ठिकाणी असंच घडतंय अशा प्रकारचं नाही आहे. त्यामुळं जिथं सेटअप बनतंय त्याच ठिकाणी आपण याचा वापर करायचा आहे. एवढं समजलं. आता इथं आपण बघतोय एक डायव्हर्जन्स दाखवलं. एक तर तुम्हाला सर्वात आधी एक पहिलं सेटअप जे दाखवलंय की याच्या वरती जात असेल आणि कॅन्डल याच्या वरती असेल, क्लोज केलं असेल, तिथून कॉल मध्ये एंट्री, किंवा वरून जर अशा प्रकारे खाली जात असेल आणि अशा प्रकारचे EMAच्या लाईनच्या खाली क्रॉस केलं असेल आणि क्लोज केलं असेल कॅन्डल, तिथं आपण पुट मध्ये एंट्री, वरती असेल, खाली टार्गेट 4-5 कॅन्डलचा अशा प्रकारे ठेवायचं. हे पहिलं ट्रेडिंग सेटअप असणार आहे. आता दुसरं जे म्हणले ते तुम्हाला म्हणतो डायव्हर्जन्स. आता डायव्हर्जन्स काय आहे, आता पॉईंट धरायचं आहे. हे एक पॉईंट, कॅन्डलचे जे स्विंग्स असतात त्याचे हे एक पॉईंट आणि हे एक पॉईंट, हे दोन्हीला कनेक्ट करायचं आहे, म्हणजे जोडून घ्यायचं आहे. आता इथून ते असं जोडलं, हो का नाही, आणि त्याच्याच एक्झॅक्ट खाली बरोबर ते पॉईंट आणि ह्याच्या जे स्विंग वरचं कॅन्डलचं आहे त्याच्या खालचं जे पॉईंट आहे ते, या दोन्हीला पण जोडून घ्यायचं आहे. आता ते कसं, पॉईंट इथून ते इथं असं, बरोबर, हे दोन्हीला मी जोडून घेतलंय.
आता तुम्ही तर दिशा बघू शकताय, जे कॅन्डलच्या चार्ट वरती आपण बघतोय ते बाण जे आहे ते अशा प्रकारचं वरचं मोमेंट दिसतंय. म्हणजे कॅन्डल चार्ट वरती काय दाखवत आहे तर मार्केट वरती जाणार असं दाखवत आहे. पण हे जे सीसीआयचं इंडिकेटर आहे ते तर एका लाईनीत सरळ आहे. म्हणजे तिथं कुठलं, आता कसं आहे RSI आहे बघा, चार्ट जसं जात आहे कॅन्डलचे चार्ट आणि RSIचं इंडिकेटर पण तसंच जात आहे. म्हणजे मोमेंट सोबत इंडिकेटर पण तशाच प्रकारचं रिॲक्ट करतंय. पण ज्या वेळेस असं अपोजिट डायरेक्शन येत आहे की चार्ट एका दिशेला आणि खालचं इंडिकेटर एका दिशेला, अपोजिट ज्यावेळेस येत आहे त्यावेळेस ओळखून घ्यायचं की इथून डायव्हर्जन्स येणार आहे. डायव्हर्जन्स म्हणजे ट्रेंड पलटणार आहे. आता ट्रेंड पलटणार म्हणजे मार्केट जर वर जात असेल आणि ट्रेंड पलटणार म्हणजे काय, नक्कीच खाली येणार. आणि मार्केट जर खाली जात असेल आणि तिथं ट्रेंड पलटणार म्हणजे काय, नक्कीच मार्केट वरती जाणार आहे. ट्रेंडचा पालट म्हणजे एकूण काय, वर जात असेल तर खाली येणार, खाली जात असेल तर वर जाणार. तर अशाच प्रकारे आपण इथे एक डायव्हर्जन्स बघू शकतो. वरचे पॉइंट पहिला कनेक्ट करायचे, कॅन्डलचे पॉइंट हे कनेक्ट केलं, दोन्ही स्विंगला कनेक्ट केलं आणि त्याच्याच एक्झॅक्ट खालचं जर आपण बघितलं त्या पॉइंटला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. आता वरचं डायरेक्शन मार्केट दाखवत आहे की वर जाणार आहे, पण इंडिकेटर दाखवत आहे की स्ट्रेट चाललंय. म्हणजे इथं दोन्ही मध्ये फरक पडलेला आहे. मग आपण निश्चित समजून घ्यायचं की या ठिकाणी डायव्हर्जन येणार आहे, मार्केट ट्रेंड चेंज करणार आहे. मग लगेच ते कन्फर्मेशन आणि त्यासोबतच ज्याच्या खाली गेलं 100च्या खाली आणि त्याच्यावरती EMA खाली पण क्रॉस केलं, हे झालं दुसरं कन्फर्मेशन. याच्यामधून आपण पुट साईडला एंट्री करू शकतो. एक तर आपण हे अशा प्रकारचं डायव्हर्जन बघितलं आणि EMA खाली पण बघितलं क्लोज, आणि याच्या खाली चाललंय, 100च्या खाली चाललंय. तर अशा प्रकारे हे 2-3 कन्फर्मेशन नंतर आपण पुट साईडला एंट्री. आणि त्यासोबतच तुम्ही सोबतला जर व्हॅल्यूम जरी ठेवलं तर त्याचा पण तुम्हाला एकदम छान पुरेपूर फायदा घेता येईल. म्हणजे जर हे कन्फर्मेशन झाले आणि व्हॅल्यूम जर त्यावेळेस पुट साईडचं स्ट्रॉंग असेल तर आपण तिथं निश्चितच आपण एंट्री करून स्टॉप लॉस मात्र प्रॉपर आपलं सेटअप किती का भारी राही नका, किती का म्हणजे जबरदस्त फॉर्म्युला असे नका, पण स्टॉप लॉस मात्र नक्कीच लावायचं आहे. कारण की ज्यावेळेस आपण इथे एंट्री करतोय सगळ्या कन्फर्मेशन नंतर वरती जर आपण स्टॉप लॉसच नाही लावलं तर मार्केट झटका मारून डायरेक्टली वरती गेलं, ट्रेंड चेंज झालं तर आपलं लॉस होऊ शकतं. आणि त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, जर ट्रेंड अप साईडला असेल तर अशा प्रकारचं एक मोमेंट म्हणजे जे काय असतं म्हणजे झिगझॅग पॅटर्न येत असते, नाही की डायरेक्ट सरळच जाणार म्हणून, बरोबर आहे का. मग झिगझॅग पॅटर्न मध्ये मार्केटमध्ये ज्या वेळेस आपण अप ट्रेंड मध्ये असेल त्यावेळेस शक्यतो फक्त आणि फक्त CE म्हणजे कॉल साईडचाच प्लॅन करायचा आहे. आणि मार्केट जर खाली जात असेल त्यावेळेस शक्यतो PE म्हणजे पुट साईडचाच मार्केटमध्ये ट्रेडिंग सेटअपचा प्लॅन करायचा आहे. अन्यथा तुम्ही जर ट्रेंडच्या विरोधात गेलात, किती भारी सेटिंग घेऊन बसलं, किती भारी सेटअप घेऊन बसलं, किती भारी इंडिकेटर, किती भारी तुमचं नॉलेज असे नका, ट्रेंडच्या विरोधात जर तुम्ही जाल तर तुमचं लॉस नक्कीच होणार आहे. त्यासाठी ट्रेंडच्या अपोजिट जाऊ नका. ट्रेंड जसा आहे, ट्रेंड जर अपसाइड असेल तर इंडिकेटर आपल्याला कॉल साईड कधी एंट्री देत आहे ते बघायचं. ट्रेंड जर डाऊन साईड असेल तर इंडिकेटर आपल्याला पुढ साईडचं इंडिकेट कधी करेल ते आपल्याला नक्कीच लक्ष द्यायचं आहे. तर चला मग एवढं समजलं तुम्हाला. 1-2 उदाहरण दिलेलं आहे. EMA लाईनला क्रॉस करून ज्यावेळेस खाली येतं, या CCIच्या खाली गेलं आणि EMA लाईन पण क्रॉस करून खाली गेलं तर आपण पुट साईडला एंट्री. खालच्या इंडिकेटरला क्रॉस करून वरती जात असेल तर त्यावेळेस EMA लाईनच्या वरती क्रॉस करून क्लोज केला असेल तिथून कॉल साईडला एंट्री. आणि त्यासोबतच आपण बघितलं की डायव्हर्जन कॅन्डलचा कसा आहे आणि हे इंडिकेटरचा डायव्हर्जन्स कसा अपोजिट दाखवत आहे का, तर हे पण आपण नक्कीच बघितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपण आता शेवटचं काय बघणार आहे की EMA आणि CCI जे आहे त्याचा आपण इंडिकेटरचा ट्रेडिंग सेटअप बघणार आहे, म्हणजे त्याची सेटिंग बघणार आहे. इथं बघू शकताय मी टाईप केलेलं आहे फक्त CCI आणि तुमच्या समोर एक नाव दिसतं त्या ठिकाणी, तर ते नाव आहे कम्युनिटी चॅनल इंडेक्स. तर ह्याच नावाचं आता CCI मध्ये बरेचसे इथं खाली पण दिलेलं आहे CCI, इथं पण CCI दिलेलं आहे, बरेच असे CCI येतील. पण तुम्हाला काय करायचंय, फक्त आणि फक्त हा इंडिकेटर घ्यायचा आहे कम्युनिटी चॅनल इंडेक्स. तर हे झालं पहिलं. आणि दुसरं म्हणजे काय, मुव्हिंग ऍव्हरेज एक्सपोनेन्शियल EMA, ते तर कॉमनच आहे. तर आता दोन्हीच्या सेटिंग मध्ये जायचं. पहिला EMA सेटिंग मध्ये जायचंय, तुम्हाला इनपुट मध्ये यायचंय. इनपुट मध्ये लेंथला 9, सोर्सला क्लोज, ऑफसेटला 0, टाईपला
SMA सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज, तिथं EMA असू शकतो तर त्याला SMA करून घ्या. लेंथ मध्ये 9 ठेवा. आणि बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरं सेटिंग असेल तर तुम्ही अशा प्रकारचं सेटिंग करू शकताय. बाकी तुम्ही जसं दाखवतो तशा प्रकारे. जर वेगळं असेल तर अशा प्रकारचं सेटिंग करून घ्या. स्टाईल मध्ये जे EMAचं निळा कलर दिसतोय ते तुमच्या मर्जीनं तुम्हाला जे कलर आवडेल ते कलर तुम्ही ठेवू शकताय. ब्लॅक ठेवू शकताय, लाल ठेवू शकताय, निळा ठेवू शकताय. तुमच्या बॅकग्राऊंड नुसार तुम्ही ठेवू शकताय. EMA ची सेटिंग एवढं. त्यानंतर ना आपण CCI कम्युनिटी चॅनल इंडेक्सचा आपण बघणार आहे सेटिंग. लेंथ मध्ये 20, जर तुमच्याकडे वेगळा काय असेल तर तुम्ही 20 करून घ्या. आणि सोर्स मध्ये ह्याला जर बघितलं आपण बरेचसे ऑप्शन आहे, त्यामध्ये कंस H+L+C कंस पूर्ण छेद 3 अशा प्रकारचं हेच ठेवायचं आहे. आणि स्टाईल मध्ये CCI ला निळा कलर, CCI बेस्ड MA जे पिवळा कलर दिसतंय त्याला बंद करून घ्यायचं आहे. अप्पर बँड जे आहे 100चा आहे, काळा कलर डार्क ठेवलेला आहे. म्हणजे खालचे जे 2 लाईन दिसतात ते 100चे लाईन आहे. +100 -100 अशा प्रकारचं अप्पर बँड आणि लोअर बँडचे 2 लाईन्स आहेत. मिडलचं काय ठेवणं गरजेचं नाहीये. बॅकग्राऊंडला मी लाईट एकदम ब्ल्यू मध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून आपल्याला चार्ट ग्राफ एकदम व्यवस्थितपणे दिसलं पाहिजे. बाकी तुमच्या मर्जीनं तुम्ही हे ग्राफचं वगैरे चार्टचं कलर ठेवू शकताय. आणि हे 100 जे आहे अप्पर आणि लोअर हे त्याला 100च ठेवायचं आहे. अन्यथा व्यतिरिक्त दुसरा असेल तर त्याला तुम्ही बदलून 100 ठेवा. तर हे झालं सेटिंग. आता EMA आणि इंडिकेटर आणि CCI दोन्हीचं मी सेटिंग पण सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्हाला समजलेलं असेलच. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडलेलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही या व्हिडिओतून काहीतरी शिकचाल, आनंद घेचाल. आणि याच्यावरती अभ्यास मात्र नक्कीच करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन अशाच एका टॉपिक सोबत नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार.